शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला। ही घटना नातेपुते फौशिरस रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली। नारायण विठ्ठल जाधव वय वर्ष 42, दुर्योधन नवनाथ निकम वय वर्ष 22 अशी खून झालेल्यांची नावे आहेत। संशयित आरोपी फरार आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 2 वाजता नातेपुते येथील सत्यजित परमिट येथे मुख्य संशयित अक्षय उर्फ चिवळ्या संजय बोडरे व त्याचा साथीदार यांनी नारायण जाधव याला दारूच्या नशेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली होती। याचा राग मनात धरून जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन निकम यांनी बाळू पुंडलिक जाधव, विनोद पोपट मोरे, अक्षय बोडरे यांच्या गाडीचा पाठलाग करत नातेपुते फौशिरस रस्त्यालगत असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ गेले। तेथे अक्षय बोडरे व त्याच्या 6 साथीदारांनी दगड-विटांनी मारहाण करत नारायण जाधव व दुर्योधन निकम यांना जखमी केले। त्यानंतर अक्षय आणि नारायण यांच्या छाती आणि काखीखाली वार केले। तसेच दुर्योधन याच्या बरगडीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला। यामध्ये 2 जण गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यानंतर अक्षय बोडरे साथीदारासह